महाराष्ट्रातले अनेक उद्योगधंदे गुजरातला नेले जातात असा आरोप होतो आणि त्यावरून मोठं राजकारणही रंगतं। मात्र आता एका हत्तीणीला गुजरातला नेण्यावरनं वाद सुरू झालाय। कोल्हापूरच्या मठात असलेल्या महादेवी हत्तीणीसाठी ग्रामस्थ एकवटलेत आणि त्यांनी आंदोलनाचा एल्गार पुकारलाय। पाहुयात या संदर्भातला हा एक स्पेशल रिपोर्ट। महादेवी हत्तीणीवरून नवा वाद, गुजरातला नेण्यास ग्रामस्थांचा विरोध, हत्तीणीसाठी ग्रामस्थांचा एल्गार। या हत्तीणीचं नाव आहे महादेवी। ती गेल्या 34 वर्षांपासून या मठात आहे। कोल्हापूरच्या नांदणी येथील स्वस्ती श्री जिनसेन भट्टारक पट्टाचार्य महास्वामी मठात ती असते। मात्र महादेवीला गुजरातच्या वनतारा हत्ती केंद्रात पाठवण्याचे आदेश हायकोर्टाने दिले। वनताराचे पथक नांदणी गावात येणार असल्याची माहिती मिळताच संतापाची लाट उसळली। गावकरी आणि जैन धर्मियांनी त्याविरोधात मोर्चा देखील काढला। ज्या हत्तीशी भावना सर्व समाजाची या माध्यमातून जोडलेले आहेत आणि जर अशा पद्धतीने जर या भावनांचा तुम्ही जर अनादर करून फक्त कायद्याचा धाक दाखवून जर तुम्ही हा हत्तीला इथून जर हलवण्याचा प्रयत्न जर केला तर पहिल्यांदा आमच्या ह्या शेतकऱ्यांच्या तन्या बांडपोरांचे मृतदेहाला तुम्हाला अंत्यविधी द्यावा लागेल आणि मगच येणाऱ्या काळामध्ये त्या हत्तीला तुम्हाला हात घालावा लागेल। नांदणी येथे महाराष्ट्र आणि कर्नाटक सीमा भागात तब्बल 748 गावांचा पुरातन मठ आहे। या मठाला अनेक वर्षांचा इतिहास देखील आहे। या मठामध्ये अनेक दशकांपासून हत्ती सांभाळला जातो, पण वन विभागाची परवानगी न घेता या हत्तीणीला मिरवणुकीमध्ये सहभागी केल्याचा आरोप पेटा संघटनेने केला होता। त्यानंतर या हत्तीणीवरून वाद निर्माण झाला। आता महादेवी हत्तीणीला नेण्याआधी आमच्या पार्थिवावरून जा असा थेट इशाराच देण्यात आला। काल आम्ही सुप्रीम कोर्टामध्ये पिटिशन दाखल केलेलं आहे आणि ते सुप्रीम कोर्टाकडून आम्हाला हत्ती तिकडे न पाठवता आमच्याकडे ती सगळी व्यवस्था आहे आणि त्या हत्तीचे चांगल्या पद्धतीने संगोपन आम्ही ते करू शकतो। त्यामुळे ते हत्ती आमच्याकडेच राहावं ही आमची जी मागणी आहे, त्या मागणीला सुप्रीम कोर्टात आम्हाला न्याय मिळाला असं अपेक्षा आहे। मी गावकरी सर्वजण मिळून हा हत्ती इथून हलवला जाऊ नये यासाठी आमची निश्चितपणे भूमिका राहील। सर्व गाव आज या ठिकाणी हे आहे, आजूबाजूच्या पंचक्रोशीत असेल किंवा बाकी इतर या मठाच्या अंडरखाली येणाऱ्या 740 गावातले जे श्रावक आणि हे आहेत, बाकी इतर समाजाचे सर्व धर्मीय लोक आहेत, त्या लोकांनी असं आम्हाला एक सांगून गेले, मत व्यक्त केले की काही झालं तर देखील हत्ती जाऊ द्यायचा नाही। निश्चितपणे आपण त्यासाठी आपण लढाऊ बघू। महादेवी हत्तीणीला गुजरातला नेण्याबाबत राजू शेट्टी काय म्हणाले पहा। मला तरी प्रशिक्षित हत्ती पाहिजे आणि तो सजासजी मिळत नाही म्हटल्यानंतर कायद्याचा धाक दपटशा दाखवून ही जी गेल्या अनेक वर्षाची परंपरा आहे ती परंपरा तोडून अधिकाराचा सत्तेचा वापर करून हत्तीला घेऊन जाणं हे बरोबर नाही आहे। आणि त्यामुळं जनभावना काय आहे, केवळ जैन धर्मीयच नव्हे तर या ठिकाणी सर्व धर्मीय लोक जमलेले आहेत। नांदणी मठानं आता मुंबई हायकोर्टाच्या आदेशाविरोधात सुप्रीम कोर्टात धाव घेतली आहे। त्याच सोबत महादेवी हत्तीणीच्या ऐवजी मानवी वस्तीमध्ये धुडगूस घालणाऱ्या जंगली हत्तींना गुजरातला घेऊन जा असं ग्रामस्थ म्हणतायत। त्यामुळे मोठा वाद निर्माण झालाय। सतेज औंधकर, लोकशाही मराठी, कोल्हापूर। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।